नमस्कार. आज 30 जुलै शनिवार संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपण आत्ता बसलेलो आहोत कुर्ला DRV न्यूज यांच्या स्टुडिओमध्ये. अतिशय महत्त्वाचा असा एक मुद्दा घेऊन आज आपण फेसबुक लाईव्ह करतो आहे. तसेच एक DRV न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक जनसामान्यांपर्यंत एक चांगला मुद्दा घेऊन चाललो आहे. तो मुद्दा आहे गृहनिर्माण धोरणाचा. मुंबई असेल, ठाणा असेल किंवा पालघर असेल किंवा उर्वरित शहरी महाराष्ट्राच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला विषय म्हणजे गृहनिर्माण. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे 2 मान्यवर उपस्थित आहेत. पहिले मान्यवर आहेत आपले विना ग्रुपचे प्रेसिडेंट आणि SRA, म्हाडा, रेरा या विविध ऑथॉरिटीजमध्ये अतिशय नाविन्यपूर्ण असं काम करणारे कायद्याचे अभ्यासक विना ग्रुपचे डायरेक्टर करण नाईक सर आहेत. करण नाईक साहेबांचं आपण इथे स्वागत करूयात. तसेच माझ्याबरोबर आज दुसरे मान्यवर आहेत पनवेल येथे राहणारे, नवी मुंबई तसेच पनवेल क्षेत्रात कोऑपरेटिव्ह सोसायट्या असतील त्या संदर्भात अभ्यास करणारे कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट अक्षय निजामपूरकर सर आपल्या इथे उपस्थित आहेत. तर मी काही प्रश्न आज दोन्ही मान्यवरांना विचारणार आहे. प्रश्न विचारण्यापूर्वी गृहनिर्माण धोरण म्हणजे काय, गृहनिर्माण संस्था म्हणजे काय, सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे काय, SRAचं महत्त्व काय आहे, म्हाडाचं महत्त्व काय, आणि बिल्डिंग, लोकांना फक्त वाटतं बिल्डिंगमध्ये मी राहणं हीच माझी जबाबदारी आहे. तर ही जी एक मानसिकता लोकांची चुकीच्या पद्धतीने बनली आहे, त्याबाबत आज थोडक्यात आपण आपले जे प्रथम मान्यवर आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊयात. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. गृहनिर्माण संस्था म्हटलं की ते एक मोठं कुटुंबच म्हणायला पाहिजे आपण. आणि मोठं कुटुंब म्हटलं की कुटुंबातले काही कायदे आपण बनवलेले असतात, अलिखित कायदे जे कुटुंबात बनवलेले असतात. परंतु गृहनिर्माण संस्था म्हटले की ते लिखित कायदे असतात. आणि ते लिखित कायदे ज्याला आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणतो त्याला कॉपरेशन लागतं. आणि बऱ्याच मीटिंगमध्ये मी म्हणत असतो की कॉपरेशनमधलं काढला की बऱ्याच वेळेला त्याचं ऑपरेशन होत असतं. आणि ऑपरेशन होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये, कारण जिव्हाळ्याचा किती जरी प्रश्न म्हटला परंतु खरं सांगायचं म्हटलं तर बऱ्याच वेळेला लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा हा प्रकार असतो. आणि ती सगळी जबाबदारी जी असते ती संस्थेतले सभासद एका कमिटीवरती देऊन टाकतात, किंबहुना एका कमिटीमधले 2-3 लोकांवरतीच ही जबाबदारी टाकली जाते आणि त्यांना संपूर्ण हा कारभार चालवायचा असतो. परंतु आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की तांत्रिकदृष्ट्या जरी आपण एखाद्या 2-3 जणांना आपण नेमतो आहे किंवा 10 जणांना नेमतो आहे आपल्या सहकार कायद्याच्या अनुसरून, ती जबाबदारी ही सगळ्या सभासदांची आहे की त्यांना साथ देण्याची किंवा त्यांच्यासोबत राहण्याची आणि काम करून घेण्याची. कारण जिथे सोसायटी छोटी असो किंवा मोठी असो, काम हे प्रत्येक ठिकाणी असतं. आणि त्यामुळे त्याच्यातून वाद निर्माण होऊ नये. आणि मोस्टली इश्यूज जे येतात, आम्ही जेव्हा सोसायटी हँडल करतो, काम करतो आहे, आम्ही बघतो आहे की सोसायटीतले इगो इश्यूज सगळ्यात त्रास असतो. त्यामुळे ती सोसायटी मग मानखुर्दची असो, सायनची असो किंवा मलबार हिलची असो, कफपरेडची असो, मानसिकता सहकार्याची असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला मीटिंगमध्ये मी बघतो, आता गेली 22 वर्ष मी हे काम करतो आहे, म्हाडा, SRA, MMRD, कलेक्टर या लँडवरच्या सोसायट्यांची कामं बहुतेकरित्या हाताळतो आहे. तर त्याच्यात ज्या वेळेला कॉपरेशन होत नाही किंवा ज्या वेळेला खरं ऑपरेशन म्हणतो आपण, तर मानखुर्दच्या सोसायटीमध्ये असेल बऱ्याच वेळेला की हातापाईपर्यंत जाते, एकमेकांना मारहाण होते. मध्यमवर्गीय सोसायटीमध्ये शाब्दिक चकमक होतात. आणि माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत की कफपरेडसारख्या सोसायटीमध्ये एकमेकांवरती रिव्हॉल्वर ताणले जातात. त्यामुळे सहकार्य हे जे महत्त्वाचा भाग जो आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये, सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून संस्थेतले सगळे कायदे पाळून, एक संस्थेने जे सहकार कायद्यामध्ये आपल्याला बायलॉज, उपविधी ज्याला आपण म्हणतो, ते उपविधीची तरतूद करून त्या बायलॉजच्या अंतर्गत आपण काही रूल्स बनवलेले आहेत. ते रूल्स, रेग्युलेशन, कायदे आपण पाळले पाहिजेत, तरच आपण संस्था जी आहे ती व्यवस्थितरित्या आपल्याला चालवता येईल. हा त्याच्या मागचा उद्देश. नक्कीच सरांनी ज्या प्रकारे सांगितलं, सहकार हा शब्द जो आहे तिथे सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आपण आता थेट जास्त वेळ न दवडता आपल्या मुख्य प्रश्नांकडे वळूयात. आपला पहिला प्रश्न आहे कन्व्हेन्स म्हणजे काय. याबाबत मी अक्षय सरांना
विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन करावं, विस्तृत मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम मी आज हा कार्यक्रम इथे आयोजित केला, त्यामुळे ॲडव्होकेट प्रणिल गाडवे सरांचं मी इथे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. कारण हा खूप आपल्या सामान्य माणसासाठी हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपण आपल्या नॉर्मल घरामध्ये राहतो, सगळ्यांना फक्त एखाद्या संस्थेचं नाव वाचतात, ABC कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड किंवा ABC सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित. परंतु ही संस्था कशी चालते हे खूप कमी लोकांना माहीत असतं. आणि आज हा कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे की जेणेकरून लोकांच्यामध्ये जागृती निर्माण होईल. लोकांना काही प्रश्न असतील, लोकांच्या मनात संभ्रम असतील, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते थोडेफार का होईना पण काही प्रमाणात लोकांना त्याची उत्तरं मिळतील. तर आता साहेब मी तुमच्या प्रश्नाला हात घालतो. तुम्ही जसं सांगितलं की कन्व्हेन्स म्हणजे काय, तर आपण बघितलं तर आपण जेव्हा एखादा फ्लॅट विकत घेतो किंवा एखादी सदनिका विकत घेतो तेव्हा आपण जे ॲग्रीमेंट करतो तर ते आपण त्या फक्त सदनिकेपुरतं असतं, त्या फक्त सदनिकेपुरतं मर्यादित असतं. म्हणजे आपण जेव्हा बिल्डरला एखादे पैसे देतो त्या फ्लॅटसाठी तर तो फक्त फ्लॅट आपण विकत घेतो. परंतु तो फ्लॅट ज्या इमारतीमध्ये आहे व ती इमारत ज्या भूखंडावरती आहे तो भूखंड हा कधीच आपल्या नावे होत नाही. तर तो आपल्या नावे कधी होतो, जेव्हा आपण संस्था रजिस्टर करतो, संस्था नोंदणीकृत करतो. संस्था नोंदणीकृत झाल्यानंतर जी पुढची प्रक्रिया असते ती म्हणजे कन्व्हेन्स. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तर आपण समजा एखाद्या शेतकऱ्याकडनं एखादी जमीन विकत घेतो तेव्हा आपण त्याच्याकडनं खरेदी खत करतो. खरेदी खत केल्यानंतर आपण आपलं नाव सातबाऱ्यावर चढवतो, तेव्हा आपण त्या जागेचे मालक होतो. तर ह्यामध्ये जेव्हा आपली संस्थेचं नाव त्या भूखंडावरती लागतं म्हणजे काय तर जी संस्था आहे ती त्या भूखंडाची मालक होते. तर ह्या ज्या प्रक्रियेला म्हणतात त्याला कन्व्हेन्स शब्द म्हणतात. की जेणेकरून जी संस्था आहे, ज्या भूखंडावरती संस्था उभी आहे, म्हणजे काय तर इमारत ज्या भूखंडावरती उभी आहे तर त्या भूखंडाचा मालकी हक्कसुद्धा संस्थेकडे यायला हवेत. तर त्या प्रक्रियेला कन्व्हेन्स असं म्हणतात. आणि कन्व्हेन्स हे का महत्त्वाचं आहे तर मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण फक्त सदनिका आपण जी विकत घेतो त्याचंच ॲग्रीमेंट करतो. समजा उद्या एखादी नैसर्गिक आपत्ती आली, भूकंप झाला किंवा काही झालं आणि ती इमारत जमीनदोस्त झाली तर अशावेळी काय करणार? अशावेळी त्या जमिनीवरती ज्याचे नाव लागलेलं असतं, जो मालक असतो त्याचे राईट पुन्हा तयार होतात. म्हणजेच काय, जो ओरिजिनल जमीन मालक असतो किंवा बिल्डर जे कोण जमीन मालक असतील त्यांचे राईट्स पुन्हा उभे राहतात. तर त्यासाठीच आपल्याला कन्व्हेन्स करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपली संस्था ही त्या जागेची मालक होते. जेणेकरून उद्या जर का अशी कोणती नैसर्गिक आपत्ती झाली तर आपले राईट्स कुठे जात नाहीत, संस्थेच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला पुनर्विकास त्या संस्थेचा करता येतो. तर यासाठी कन्व्हेन्स करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर आहे, नक्कीच सर. आपण कन्व्हेन्सचं महत्त्व सांगितलं. आता आपल्या प्रेक्षकांना आपण मार्गदर्शन करावं की कन्व्हेन्सबाबत कागदपत्र कोणते आवश्यक आहेत आणि ही प्रक्रिया किती टप्प्यांमध्ये पार पडते याबाबत आपण मार्गदर्शन करावं. ह्यामध्ये कन्व्हेन्स करताना कन्व्हेन्सचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे तर रेग्युलर कन्व्हेन्स, नॉर्मल कन्व्हेन्स, आणि दुसरा प्रकार म्हणजे डीम कन्व्हेन्स. तर डीम कन्व्हेन्स हा शब्द ऐकला की लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि नुसता कन्व्हेन्स ऐकला तरी पण काही लोकांना त्यामागचा अर्थ कळत नाही. तर कन्व्हेन्स म्हणजे काय तर ज्यावेळी आपली संस्था नोंदणीकृत झाल्यानंतर बिल्डर आपल्याला जेव्हा डायरेक्ट कन्व्हेन्स करून देतात, म्हणजे आपल्याला जसं साहेबांनी सांगितलं कॉपरेट करतात, तर ज्या कॉपरेट करतात त्यावेळी जो कन्व्हेन्स केला जातो तो डायरेक्ट कन्व्हेन्स केला जातो. आणि दुसरी प्रकारे जसं साहेबांनी सांगितलं कॉपरेट होत नाही त्यावेळी ऑपरेशन करावं लागतं, तर तो जो प्रकार आहे तो म्हणजे थोडक्यात डीम कन्व्हेन्स. तर ह्यामध्ये डीम कन्व्हेन्समध्ये असं आहे की बिल्डरचे जे राईट्स आहेत त्यासाठी शासनाने एक सक्षम प्राधिकारी नेमलेले आहेत. त्याला म्हणतात DDR, म्हणजेच काय तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, मराठीमध्ये जिल्हा उपनिबंधक. ह्या जिल्हा उपनिबंधकांना शासनातर्फे जे काही बिल्डरला कर्तव्य करायचे असतात ते बिल्डरचे सर्व अधिकार ह्या DDR मार्फत म्हणजेच त्या सक्षम प्राधिकारी ह्या जिल्हा उपनिबंधक यांना दिलेले आहेत. जे काही बिल्डरचे राईट्स असतील ते बिल्डरच्या वतीने ते सर्व अधिकार हे DDR साहेब करतात. म्हणजे काय करावं लागतं ह्यामध्ये तर खूप काही मोठी प्रोसिजर नाही आहे, फक्त थोडी समजायला अवघड असल्यामुळे खूप लोकांच्यात तो संभ्रम निर्माण झालेला आहे. तर डीम कन्व्हेन्स म्हणजे काय
तर ज्यावेळी बिल्डर आणि जमीन मालक एखाद्या संस्थेला ह्या कन्व्हेन्सच्या प्रक्रियेसाठी सहकार्य करत नसतो, त्यावेळी संस्थेला पूर्ण अधिकार आहेत मोफा कायद्याखाली डीम कन्व्हेन्सला जाण्याचे. डीम कन्व्हेन्ससाठी जे मी सांगितलं DDR, हे प्रत्येक जिल्ह्याला एक DDR अशी नेमणूक शासनाने केलेली आहे. तेथे संस्था अर्ज करू शकते. अर्ज केल्यानंतर त्याची एक शासनाने लिस्ट सांगितलेली आहे की या अर्जामध्ये कशा कशा प्रकारचे किती डॉक्युमेंट लागतात. तर अगदी सहज उपलब्ध होणारी अशी कागदपत्रं आहेत आणि ती सर्व संस्थांमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध असतात. जसे आपण बघितलं तर संस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्था नोंदणीकृत केल्याचं रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट, त्यानंतर OC किंवा CC किंवा कंप्लिशन सर्टिफिकेट, त्यानंतर आपल्या संस्थेचा ॲप्रूव्ह प्लॅन म्हणजे मंजूर नकाशा, सभासदांची यादी, त्याचबरोबर सभासदांचा बिल्डरसोबत झालेले जे ॲग्रीमेंट असतात ते सर्व करा. अगदी अशी सहजासहजी उपलब्ध होणारी कागदपत्रं आहेत. त्याचबरोबर 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड, ही जी कागदपत्रं आहेत ही प्रत्येक संस्थेमध्ये अगदी सहजरित्या अशी उपलब्ध होतात. तर ही कागदपत्रांच्या आधारे आपल्याला DDR ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो. त्यानंतर तिथे हेअरिंग चालतात आणि मग पुढे डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया केली जाते. तर ती प्रक्रिया 3 ते 4 टप्प्यामध्ये पूर्ण होते. म्हणजे सर्वप्रथम तर आपल्याला जसं मी सांगितलं तसं DDR ऑफिसमध्ये अर्ज दाखल करावा लागतो. तिथे हेअरिंग चालतात. हेअरिंगनंतर जो काय त्यांचा आदेश असतो तिथे आपल्याला एक सर्टिफिकेट मिळतं. डीम कन्व्हेन्सला मराठी शब्द आहे मानीव अभिहस्तांतरण. तर त्याखाली आपल्याला सर्टिफिकेट मिळतं संस्थेला. त्यानंतर पुढे ॲडज्युडिकेशन करावं लागतं. त्यामध्ये जे काही सदनिकाधारक आहेत, जेवढे संस्थेचे सभासद आहेत, जेवढे मेंबर आहेत, त्या सर्व सभासदांनी योग्य स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे का नाही, व्यवस्थितरित्या रजिस्ट्रेशन केलेलं आहे का नाही, त्याची पडताळणी होते. जर कोणी कमी स्टॅम्प ड्युटी भरलेली असते तर त्यांच्याकडनं शासन ती वसूल करून घेतं. आणि त्यानंतर मग जो आपला कन्व्हेन्सचा जो ड्राफ्ट असतो तो रजिस्ट्रेशन करावा लागतो. तर अशावेळी ज्या ठिकाणी बिल्डरची सही आणि फोटो लागतो तर ते अधिकार DDR साहेबांना असल्यामुळे बिल्डरच्या वतीने तिथे त्यांची सही होते आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन होऊन मग पुढे आपल्याला 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डवरती संस्थेचं नाव लागलं जातं. ही जी पूर्ण प्रक्रिया आहे त्याला डीम कन्व्हेन्स म्हणतात. नक्कीच सर, आपण डीम कन्व्हेन्सबाबत मार्गदर्शन केलं. बरं, ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी वकीलच का आवश्यक आहे किंवा अभ्यासकच का आवश्यक आहे, याबाबत आपण काही मार्गदर्शन करू शकता का? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला साहेब. ह्या सर्व प्रक्रिया कायद्याच्या अंतर्गत चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे ज्यांना कायद्याचं सखोल ज्ञान आहे त्यांच्याकडूनच ह्या प्रक्रिया पूर्ण करून घ्याव्यात. मी या ठिकाणी सर्व संस्थांना, जे कोण आत्ता बघत असेल त्यांना मी हीच विनंती करीन की ज्यांना कोणाला अर्धवट नॉलेज आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊ नका. कारण काय होतं, ही जी डीम कन्व्हेन्सची स्टेप्स आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 टप्प्यामध्ये चालतात. ज्यांना अर्धवट नॉलेज असतं त्यांच्याकडनं कदाचित अर्ध्या टप्प्यातून फाईल तिथे तुमची स्टॉप केली जाते किंवा अर्ज तिथे तुमचा थांबला जातो. ही पूर्ण प्रक्रिया व्हायला साधारण 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी जातो. मग अशा वेळेत ज्यांना कायद्याचं सखोल ज्ञान आहे किंवा जिथे कुठे समस्या येतात तिथे त्याला कायदेशीर उत्तर देणं, हे ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे अशा लोकांकडनं ते उत्तर व्यवस्थित देऊ शकतात. त्यामुळे ज्यांना सखोल ज्ञान आहे अशा लोकांमार्फतच संस्थांनी ह्या कन्व्हेन्सच्या प्रोसिजरकडे पाहावं आणि त्यांच्याकडूनच हे कार्य पूर्ण करून घ्यावं. नक्कीच सर, आपण कायद्याचं महत्त्व सांगितलं. आपण डीम कन्व्हेन्सबाबत आज आपण मार्गदर्शन केलं. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, संस्थेमधील सभासदांचा ताळमेळ किंवा त्यांची एक असलेली मानसिकता, ज्या प्रकारे नाईक साहेबांनी मार्गदर्शन केलं की मानसिकता अतिशय त्यांची गचाळ असते, तर त्याबाबत त्यांनी कसं अवेअर राहावं आणि त्यांना जर एखादा प्रश्न कळत नसेल तर त्यांनी मार्गदर्शन कसं घ्यावं किंवा त्यांना DDR साहेबांकडे काय अशी पुस्तिका मिळते का, याबाबत आपण मार्गदर्शन करावं. ज्यांना कोणाला ह्यामध्ये संस्था चालवायची असेल तर संस्थेची जी कमिटी असते ती सगळ्यात स्ट्रॉंग असणं अत्यंत गरजेचं आहे. एखादी संस्था ही त्या संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार व इतर सदस्य यांच्यावरती एखाद्या संस्थेचा पूर्ण विकास आणि प्रगती अवलंबून असते. त्यामुळे ज्यांना संस्थेबद्दल काही माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न त्यांचे असतील तर आज आपल्याकडे मार्केटमध्ये, बाजारामध्ये सहजरित्या अशी उपलब्ध होणारी पुस्तकं आहेत. संस्थेचे उपविधी आहेत. सर्वप्रथम तर ते उपविधी वाचून घ्यावे. त्यानंतर काही ठिकाणी म्हणजे आता आपले महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आहेत किंवा ठाणे जिल्ह्याचे ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आहेत. तर ह्या फेडरेशन ह्या कमिटीसाठी कार्यशाळा ठेवतात.
तर ह्या कार्यशाळा त्यांनी अटेंड कराव्यात, जेणेकरून संस्था एखादी कशी चालवायची त्याचं ज्ञान ह्या कमिटीला तिथे उत्तम प्रकारे मिळू शकतं. आणि तरीही त्यांचे प्रश्न नाही सुटले तर वकील म्हणजे जे आम्ही आहोत, ज्यांना कायद्याचं नॉलेज आहे, त्यांच्याकडे तुम्ही जाऊन आपले प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. नक्कीच सर. बऱ्याच वेळा लोकांना कन्फ्युजन असतं, अरे हे कन्व्हेन्स आहे, अरे हा कायदा ह्या विभागाला लागू नाही आहे, त्या विभागाला लागू नाही आहे, आम्ही ज्या एरियात राहतो तिथे हा विषयच आम्ही कधी ऐकलेला नाही आहे. तर आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं की हा कायदा संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे की नाही आहे. अगदी खूप छान प्रश्न विचारला साहेब. आपण हा बघितलं तर एखादा कायदा जेव्हा आपल्याकडे लागू होतो तर हा पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू होतो. त्यामुळे सर्वप्रथम हा संभ्रम सर्वांनी दूर करावा की आमच्या एरियामध्ये हा कायदा लागू नाही. तर असं मुळीच नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हा कायदा लागू आहे. जेव्हा आपली गव्हर्नमेंट, आपलं सरकार एखादा कायदा पास करतं तेव्हा तो पूर्ण राज्यासाठी हा लागू असतो. त्यामुळे हा कायदा संपूर्ण राज्याला लागू आहे. नक्कीच आपण कन्व्हेन्स डीम कन्व्हेन्सबाबत अक्षय सरांनी योग्य मार्गदर्शन केलं. आता आपण आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. गृहनिर्माण संस्था असते, गृहनिर्माण संस्थेमध्ये बऱ्याच वेळा निवडणुका कशा घ्याव्यात, निवडणुका घेणं गरजेचं आहे का, त्याबाबत नियम काय आहेत, अटी काय आहेत, त्याबाबत करण नाईक सरांनी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. सर, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला असं वाटतं की कन्व्हेन्समधला जो एक काय भाग राहिलेला आहे त्याच्यावरती मी थोडासा हायलाईट करू इच्छितो की हे जे कन्व्हेन्सचा विषय आहे तो प्रायव्हेट लँडपुरता लिमिटेड आहे. ज्या वेळेला आपण म्हाडा, SRA, MMRDA कलेक्टर लँडवरचं म्हणतो आहे तर तिकडे डीम कन्व्हेन्स हा प्रकार नसतो. तर तिथे जो प्रकार आहे तो आहे सेल डीड आणि लीज डीड. म्हणजे म्हाडाच्या प्रॉपर्टीवरती सेल डीड आणि लीज डीड होतो आणि तिथे डीम ह्यासाठी नसतो. कारण डीम आपण कधी करतो जेव्हा प्रमोटर किंवा लँड ओनर किंवा डेव्हलपर आपल्याला कॉपरेट करत नाही तर आपण ते डीम म्हणतो. तर इथे जे आहे इथे म्हाडा कधी पण तुम्हाला लीज डीड किंवा सेल डीड करायला तयार असते. फक्त संस्थेची इच्छाशक्ती, संस्थेचं करण्याचं जी ताकद पाहिजे पाठपुरावा करण्याची, ती पाठपुरावा जर केला आणि जसं आता सर म्हणाले की आपल्याला योग्य रीतीने आपल्याला जो गायडन्स मिळणं गरजेचं आहे, ज्याच्याकडून आपण गायडन्स घेतल्यानंतर आपण तज्ज्ञाकडून ती सगळी माहिती घेऊन जर आपण प्रोसेस केली तर तो प्रवास जो आहे तो खूपच सुखकर होतो. तर त्या हिशोबाने आपल्याला म्हाडामध्ये जे आहे आपल्याला लीज डीड सेल डीड करता येतं. SRAच्या ज्या जमिनी आहेत म्हणजे SRAच्या गव्हर्मेंट लँड, प्रायव्हेट लँडवरचं कन्व्हेन्स होतं आहे पण SRAचे गव्हर्मेंट लँडवरचे अद्यापपर्यंत पॉलिसी त्याच्यावरती धोरण निश्चित केलेलं नाही आहे. ते प्रोसेसमध्ये, तर काही दिवसात ते होईलच, लवकरच होणार आहे. त्याच्यासाठी आपण पण पाठपुरावा करतो आहे. मग येतो आहे MMRDA. सेम प्रोव्हिजन MMRDAची जी SRAची, कारण SRAचे सगळे कायदे MMRDAला लागू असतात त्यामुळे ते अजून त्याच्यावरती निश्चितीकरण व्हायचं आहे. मग विषय येतो कलेक्टर प्लॉटचा. तर कलेक्टरनी गेल्या 2 वर्षापूर्वीच स्कीम लॉन्च केलेली आहे. कलेक्टरचं पण आधी ते ट्रान्सफर होत नव्हतं, ते क्लास 2च राहते जमीन आपली, त्यामुळे आपण भाडेपट्टाधारकच राहतो. परंतु 2 वर्षापूर्वी कलेक्टरनी जी स्कीम काढली की जर तुम्हाला कन्व्हेन्स करून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला इन शॉर्ट म्हटलं तर लीज होल्ड टू फ्री होल्ड आपल्याला जर करायचं असेल किंवा त्याला दुसरं असंही म्हणता येतं क्लास 2 टू क्लास 1 म्हणजे वर्ग 2 ते वर्ग 1ला वर्गीकरण करणं, ते जर करायचं असेल तर आपल्याला शासनाच्या रेडी रेकनर म्हणजे बाजारभाव जो आहे, शासनाचा दर जो आहे त्या दराचा जर 15% रक्कम आपण जर कलेक्टरला जमा केले तर आपण ती जमीन जी आहे ती लीज होल्डपासून फ्री होल्ड करू शकतो. म्हणजे कायमचे आपण आपल्या, नाहीतर आता कसं होतं की म्हाडा म्हणा, SRA म्हणा, MMRDA म्हणा, कलेक्टर म्हणा, जोपर्यंत तुम्ही लीज करून घेत नाही किंवा तुम्ही तुमचं कन्व्हेन्स करून घेत नाही कलेक्टरकडून, तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक वेळेला ट्रान्सफर करण्यासाठी फ्लॅटचा तुम्हाला कंपल्सरी म्हाडाकडे, SRAकडे किंवा कलेक्टरकडे जावंच लागतं. कारण असे बऱ्याच उदाहरणं आपल्याकडे आहेत मुंबईमध्ये जिथे लोकांना माहीतच नाही की कलेक्टर ऑफिसला आपलं नाव चढवायचं असतं म्हणून, आणि मग त्यांनी 2-3 जणांचे विकत घेतल्यानंतर सोसायटीच्या रेकॉर्डला शेअर सर्टिफिकेटला आलेत, परंतु कलेक्टर रेकॉर्डला न आल्यामुळे मग त्यांना कळतं की आपल्याला एखादी बँक मागते तुम्ही कलेक्टरकडून NOC घेऊन या. त्यावेळेला त्यांची तारांबळ होऊन जाते, कारण त्यापूर्वी 3 जणांनी ट्रान्सफर न केल्यामुळे तो सगळा खर्चाचा भुर्दंड जो आहे तो एकट्यावरती येतो शेवटचा, ज्यांनी विकत घेतलेला असतो. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा भाग आहे की लोकांनी ज्याही वेळेला फ्लॅट विकत घेताय तुम्ही म्हाडा, SRA, MMRDA कलेक्टरच्या प्लॉटवरचे, त्यामुळे विकत घेण्यापूर्वी ज्यांच्या नावाने आहे
त्यांनी तिथे त्यांच्या कन्सर्न अथॉरिटीकडे त्या प्राधिकरणाकडे त्यांचं नाव हस्तांतरण झालेलं आहे की नाही याची खातरजमा करून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे उद्या त्याच्यावरती भुर्दंडी येऊ नये. आणि मग अशा वेळेला माझा जो अनुभव आहे, बऱ्याच वेळेला सोसायटीचे कन्व्हेन्स थांबण्याचं कारण ते असतं, कारण ते ट्रान्सफर झालेले नसतात, ते तयार नसतात. त्यामुळे ते ती जी रक्कम असते ती खूप भयंकर असते आणि मग ते कॉन्ट्रीब्यूट करावं कोणी. तर त्यात कन्व्हेन्समध्ये पण असा भाग आहे की ते कॉन्ट्रीब्यूट करावं कोणी. आपण ह्या गोष्टीसाठी 2-3 मेंबर्सचे ट्रान्सफर न झाल्यामुळे किंवा त्यांची तयारी नसल्यामुळे आपण कन्व्हेन्स थांबवू शकत नाही. अशा वेळेला जनरल बॉडीनी एक रेझोल्युशन करावं आणि ते पैसे संस्थेच्या खात्यातून त्यांनी खर्च करावे, त्या मेंबरच्या अकाउंटला ते डेबिट करावे आणि त्याच्या बिलमध्ये ॲड करून त्याच्याकडून ती वसुली करण्यात यावी. नाहीतर काय होते की 2 किंवा 3 मेंबरमुळे सगळा टोटल जो प्रोसेस थांबून जाते. तर हा त्याच्या मागचा म्हणजे हे क्लॅरिफिकेशन मला द्यायचं होतं की म्हाडा, SRA, MMRD कलेक्टरवरचे प्लॉटचा डिफरन्स आणि प्रायव्हेट. तर आता जी स्कीम जी आहे ती मार्चमध्ये कलेक्टरची संपली होती. त्यांना पुन्हा शासनाने 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. तर येत्या 2 वर्षात ज्या कोणाचे प्लॉट कलेक्टर लँडवरती असतील, मला त्यांना विनंती आहे की त्यांनी क्लास 2 to क्लास 1 करून घेण्यात यावं, जेणेकरून भविष्यात जर तुम्हाला बिल्डिंग तुमची जुनी झाली, जीर्ण झाली आणि तुम्हाला उद्या रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला प्रीमियम जो आहे तो भयंकर भरावा लागणार नाही. आणि त्यात महत्त्वाचा दुसरा फायदा जो आहे, फॉर एक्झाम्पल आता म्हाडाचं घेतो मी तुम्हाला, की म्हाडामध्ये तुम्हाला ट्रान्सफर फी जी आहे, प्रत्येक वेळेला तुम्ही फ्लॅट विकलात की तुम्हाला ट्रान्सफर फी भरावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल म्हाडामध्ये HIG म्हणजे उच्च उत्पन्न गट आहे, त्या उच्च उत्पन्न गटमध्ये ट्रान्सफर फी 35,000 रुपये भरावी लागते. त्यानंतर समजा एखाद्याने लोन घेतलं तर लोन गेल्या काही वर्षापर्यंत 2-3 वर्षापर्यंत म्हाडाची पॉलिसी नव्हती, पण गेल्या 4 वर्षामध्ये म्हाडाने आता पॉलिसी केली की जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर लोनसाठी पण तुम्हाला 0.25% जर हाऊसिंग लोन पाहिजे, एज्युकेशन लोन पाहिजे आणि 0.50% जर तुम्हाला कमर्शियल लोन, तर त्याचं जे काय तुम्ही लोन घेताय, समजा तुम्ही 1 करोड रुपये लोन घेताय तर त्याच्यावरती 25,000 रुपये तुम्हाला म्हाडाला मॉर्गेज फी भरावी लागणार आहे. त्यामुळे ते एक 25,000 रुपयाचा खर्च वाढतो. त्याच्याशिवाय जो कोणी ट्रान्सफर करायला जातो त्याला काही छोटा मोठा खर्च म्हटलं तरी 35,000 रुपये. आणि जोपर्यंत म्हाडाचं तुमचं सेल डीड किंवा लीज डीड होत नाही तोपर्यंत जर तुम्ही फ्लॅट भाड्याने ठेवलेले असतील तर त्याची परमिशन घेऊन त्याचे पैसे म्हाडाला भरावे लागतात. त्यामुळे हा जर एकंदरीत जर खर्च बघितलात तुम्ही, जो खर्च तुम्हाला होतो तो जर तुम्हाला टाळायचा असेल तर तुम्ही कन्व्हेन्स किंवा लीज डीड जर करून घेतलं त्याच्या सगळ्या खर्चाच्या कचाट्यातून तुम्ही सुटू शकता, असं तुम्हाला सजेशन आहे. पुढचा प्रश्न तुमचा जो आहे तो इलेक्शन, निवडणूक तर नियमाप्रमाणे सगळीकडेच लागू आहे. कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणा, कॉपरेटिव्ह फेडरेशन्स म्हणा, आपल्या गावात म्हणा, आपल्या शहरात म्हणा, आपल्या देशात म्हणा, निवडणूक ह्या एवढ्यासाठीच की आपल्या संस्थेला तिथे काम करणार कोण, आपले संस्था चालवणार कोण, सह्या त्याच्यावरती दैनंदिन जे सहकार कायद्याच्या अनुसरून तरतूद आहेत त्याप्रमाणे ती कमिटी, कार्यकारिणी ज्याला आपण म्हणतो, ती चालवणार कोण. कारण 100 लोकांचे आपले मेंबर असतील तर 100 लोक काय तिथे जाऊन सह्या करू शकणार नाही किंवा प्रत्येक वेळेला अवेलेबल नसणार. जसं आपण कुटुंब प्रमुख म्हणतो की कुटुंब प्रमुखाला जबाबदारी देऊन टाकली, तसंच आपण एखाद्या संस्थेमध्ये शासनाने ठरवलेल्या नियमाप्रमाणे, आता शासनाने काय नियम ठरवले, 100पर्यंत जर तुमचं मेंबर्स असतील तर तुम्हाला 11 लोकांची समिती लागते, कार्यकारिणी ज्याला आपण म्हणतो. 101 ते 200पर्यंत आपल्याला 13 लोकांची, 201 ते 300पर्यंत आपल्याला 15 जणांची, 300 ते 500पर्यंत 17 जणांची आणि मग 500च्या वरती असेल तर 19 जणांची, अशी ती आपल्याला निवडणूकमधले किती पदाधिकारी असायला पाहिजे एखाद्या कार्यकारिणीवरती त्याची आपल्याला आखणी करून दिलेली आहे शासनाने, राज्य शासनाने. आता निवडणूक घ्यायचं म्हटलं तर शासनाने आपल्याला वर्गीकरण केलेलं आहे. संस्था जे आहेत, कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे वर्गीकरण आहे ई क्लास आणि डी क्लास. आता ई क्लास हे आत्ता हल्लीच इंट्रोड्यूस केलेलं वर्गीकरण आहे, ज्याच्यामध्ये 250पेक्षा कमी सभासद असतील तर ती संस्था स्वतःहून निवडणूक अधिकारी नियुक्त करून, तो मग कदाचित पॅनलवरचा असेल जो राज्य शासनाने ठरवलेला आहे किंवा निवडणूक आयोगाने ठरवलेला आहे राज्य शासनाच्या सहकार गृहनिर्माण संस्थेच्या, किंवा तुम्ही 76B अंतर्गत तुमच्यापैकी एका मेंबर जो गेल्या कमिटीमध्ये नसणार अशा कमिटी मेंबरनी ट्रेनिंग घेऊन, त्या ट्रेनिंग घेतल्यानंतर सहकार भारतीला आपण ट्रेनिंगचं शासनाने राईट्स दिलेले आहेत, तर त्यांच्याकडून ट्रेनिंग घेऊन आपण त्यांच्यामार्फत मग ते निवडणूक त्याला रिटर्निंग ऑफिसर आपण म्हणून
आणि त्यांची आपण नियुक्ती करून इलेक्शन्स घेऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन घेणं तर क्रमप्राप्त आहेच आणि 250च्या वरती जर आपले सभासद असतील, म्हणजे 251 पुढे जर सभासद असतील, तर आपल्याला राज्य निवडणूक आयोग जे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे त्यांच्याकडे पत्र, म्हणजे आपल्या संबंधित डेप्युटी रजिस्ट्रारच्या मार्फत त्यांच्याकडे पत्र पाठवून आपल्याला कार्यक्रम घ्यावा लागतो आणि मग त्यांची नियुक्ती जी आहे रिटर्निंग ऑफिसरची ती आपल्याला त्या आयोगाकडून करण्यात येते आणि त्या संबंधित DDRच्या मार्फत किंवा डेप्युटी रजिस्ट्रारच्या मार्फत किंवा असिस्टंट रजिस्ट्रारच्या मार्फत आपला तो कार्यक्रम घेतला जातो. त्यामुळे तो जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मग आपले जे 11, जसं फॉर एक्झाम्पल आता 11 जर म्हटलं तर 11मध्ये 6 आपले जनरल कॅटेगरीमधले, 2 जे असतात ते लेडीज कॅटेगरीमधले आणि 3 जे कास्ट रिझर्वेशनमध्ये असतात ते कास्ट रिझर्वेशन कॅटेगरीमधले लोक. त्यापैकी एक जे असतं ते SC किंवा NT पैकी घेतो आपण, SC किंवा ST पैकी, म्हणजे अनुसूचित जाती किंवा जमाती. त्यानंतर OBC म्हणजे इतर मागासवर्गीय आणि तिसरा जो गट आहे तो VJ, NT आणि SBC म्हणजे भटक्या जमाती, विमुक्त जमाती आणि त्याच्यानंतर आपल्या SBC विशेष मागासवर्गीय. त्यामुळे अशा ते कॅटेगरीज असतात. SC किंवा ST पैकी एक, OBC पैकी एक, VJ, NT किंवा SBC पैकी एक, असं मिळून तो 11 लोकांचा कार्यकारिणीची सदस्य आहेत. त्यानंतर जर आपण पुढचा टप्पा बघितला की 13 लोकांचा, तर बाकी सगळीकडे कॅटेगरी सेम राहते, फक्त जनरलचे वाढत जातात. म्हणजे जिथे 6 होते तिकडे 8 होतात, जिकडे 8 होते तिकडे 10 होतात, 10 होते तिथे 12 होतात. अशा पद्धतीने तो पुढचा टप्पा टेबल जो आहे तो त्या पद्धतीने. तर आपण शक्यतो, माझं असं मत आहे किंवा माझी विनंती आहे संस्थेला, शक्यतो जेव्हा आपण निवडणूक घेतो तेव्हा सगळ्याच जागा भरून घ्याव्या. बऱ्याच वेळेला मला असं निदर्शनास येतं की नाही आमच्याकडे कॅटेगरीतली लोकं नाही आहेत, त्यामुळे आपण काय करायचं, आपलं दुसऱ्या कोणाला घेता येईल का? नाही. ती जागा जर कोणी कंटेस्ट नाही केली ती जागा रिक्त राहणार आहे. त्यामुळे त्याच्यात दुसरा कोणी जनरल कॅटेगरीमधला किंवा लेडीज कॅटेगरीमधला येऊ शकत नाही. लेडीज कॅटेगरी तर लेडीजच लागणार, तसं कास्ट कॅटेगरी तर कास्ट त्या स्पेसिफिक आणि त्यांच्याकडे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. त्यामुळे त्या कॅटेगरीमधलीच आपल्याला लोकं लागतील. त्याच्यात जर ते कोणी आलं नाही तर वेकंट राहतं. पण पुढे जाऊन भविष्यात समजा आता आपले जे आपण निवडले त्यापैकी जर कोणी राजीनामा दिला किंवा त्यांनी घर विकलं, ते विकून गेले, अशा परिस्थितीमध्ये मग बऱ्याच वेळेला कमिटी किंवा एखादा स्वारस्य नाही आहे, वेळ नाही आहे. कारण काय होतं की आता आपण एवढे बिझी झालो आहे आपल्या आयुष्याच्या गराड्यामध्ये की आपल्या कामकाजामध्ये की संस्थेला घराला वेळ देता येत नाही. संस्थेला तर दूरची गोष्ट आहे. आणि मग ते संस्थेमध्ये काम करायचं म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो ऑपरेशन आणि कॉपरेशन, मग संडेला आपला वेळ घालवावा लागतो ते संस्थेमध्ये. तर काही वेळेला सुरुवातीला उमेद असते आणि काही दिवसानंतर मग ते मेंबर कमी होतात. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपली कमिटी अल्पमतात गेली मग त्याच्यावरती जर प्रशासक बसवला मग संस्थेचा सगळा कारभार ठप्प होऊन जातो. त्यामुळे माझी विनंती आपल्या श्रोत्यांना अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन होतील त्यामुळे आपलं फुल कमिटी येईल किंवा फुल 11 लोक येतील, फुल 13 लोक, कंप्लीट सगळे लोक सहभागी होतील, अशा परिस्थिती होऊ द्या. जेणेकरून उद्या जर एखाद्याने 2-3 राजीनामा जरी दिला तरी आपली ती अल्पमतात जाऊन आपल्या संस्थेवरती प्रशासक बसत नाही आणि आपल्या संस्थेचा कारभार ठप्प होत नाही, अशी माझी कळकळीची विनंती आहे आपल्या लोकांना. त्यामुळे जो इलेक्शन प्रोग्राम आहे तो इलेक्शन प्रोग्राम जो असतो तो 1.5 महिन्याचा असतो. त्याच्यामध्ये नॉमिनेशन पहिले तर वोटर लिस्ट लावणं, वोटर लिस्ट लावल्यानंतर त्याच्यावरती कोणाचं ऑब्जेक्शन आहे का, त्याच्याबद्दल आक्षेप असेल तर त्याचं हिअरिंग देणं, हिअरिंग क्लिअर झाल्यानंतर मग ते फायनल वोटर लिस्ट लावणं, फायनल वोटर लिस्ट लावल्यानंतर मग त्याच्यातून नॉमिनेशन, कोणाला कमिटीवरती कंटेस्ट करायचं त्यांचं नॉमिनेशन, त्याच्यावरती परत कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर तो वेळ दिला जातो. त्यानंतर मग आपण आपली इलेक्शनची डेट फिक्स करतो. इलेक्शनची डेट फिक्स करण्यापूर्वी जे ते नॉमिनेशन फायनल झालं की समजा कोणाला पॅनल उभं करायचं तर पॅनल उभं करायचं तर चिन्ह द्यावं लागतं. तर ही सगळी प्रोसेस केल्यानंतर 1.5 महिन्यात आपलं इलेक्शन वोटिंग घेतलं जातं, ज्या दिवशी मतदान केलं जातं. मग मतदान केल्यानंतर रिझल्ट त्या दिवशी संध्याकाळी डिक्लेअर केलं जातं आणि डिक्लेअर करून येणारी जी कमिटी असते ती 5 वर्षासाठी असते. अशा परिस्थितीत आपला हा इलेक्शनचा कार्यक्रम आहे. नक्कीच सर, आपण आता पाहिलं निवडणूक म्हणजे काय, निवडणुकीचे नियम काय असतात, त्याची प्रक्रिया कशी राबवली जाते, याबाबत नाईक साहेबांनी आपल्याला अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन केलं. आता आपण आपल्या पुढच्या मूळ प्रश्नाकडे वळूयात. मी अक्षय सरांना एक प्रश्न विचारू इच्छितो. सर, नक्की मृत्यूपत्र म्हणजे काय? आणि मृत्यूपत्र जे असतं, विल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो विल, त्या विलचं प्रोबेट करणं आवश्यक आहे का? प्रोबेटची ऑर्डर घेणं गरजेचं आहे का? त्याबाबत आपण मार्गदर्शन करावं. विल, मृत्यूपत्र म्हणजे एखाद्या माणसाची जी शेवटची इच्छा असते
की माझ्यानंतर माझी जी काय मिळकत आहे, जी काय प्रॉपर्टी आहे, ते माझ्यानंतर एखाद्या ह्या वारसानी ती पुढे सांभाळावी, ही जी त्याची शेवटची इच्छा असते. आणि तो माणूस जे लिहून ठेवतो त्याला विल म्हणतात. आणि ते विल रजिस्टर, नोटरी कोणत्याही पद्धतीमध्ये करू शकतो. विल केल्यानंतर विल त्या माणसाचे मृत्यू झाल्यानंतर ज्या विलमध्ये लिहिलेलं आहे की माझ्यानंतर ह्या XYZ माणसाने पुढे त्या प्रॉपर्टीचं मिळकत त्याच्या नावे व्हावी, असं त्या विलमध्ये किंवा काही आणखीन इच्छा लिहिलेली असेल, तर ती इच्छेच्या पूर्ण करण्यासाठी जे सर्टिफिकेट घ्यावं लागतं ते प्रोबेट सर्टिफिकेट. तर ते प्रोबेट सर्टिफिकेट ह्या ज्या आपल्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्यामध्ये विल केल्यानंतर हे प्रोबेट सर्टिफिकेट घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. जेणेकरून फक्त विल करून काही पुढे होत नाही. जर विल केल्यानंतर ते पुढे प्रोबेट सर्टिफिकेट घेतल्यानंतरच त्याच्यामध्ये ज्या माणसाच्या नावे प्रॉपर्टी मिळकत ट्रान्सफर करण्याचं किंवा ज्या प्रॉपर्टीचा उपभोग घेण्याचे अधिकार त्या विलमध्ये लिहिलेले असतील, तर प्रोबेट सर्टिफिकेट घेतल्यानंतरच त्या माणसाला त्या मिळकतीचे सर्व अधिकार प्राप्त होतात. त्यामुळे प्रोबेट सर्टिफिकेट घेणे महत्त्वाचं आहे. नक्कीच सर. प्रोबेट जे आपण सांगितलं, जे मेहरबान न्यायालयातून हे विल खरं आहे असे आदेश मिळतात, त्याबाबत नक्की कोर्ट फी किती आहे त्याबाबत आपण मार्गदर्शन करावं. ह्यामध्ये शासनाने स्टॅम्प ॲक्टमध्ये ठरवल्यानुसार वेगवेगळे टप्पे आहेत. त्या प्रॉपर्टीचं जसं मूल्यांकन केलं जातं त्या मूल्यांकनाच्या आधारे कोर्ट फी ठरवली जाते. परंतु मॅक्झिमम कोर्ट फी ही कायद्यात सांगितल्याप्रमाणे 75,000 रुपये कोर्ट फी मॅक्झिमम भरावी लागते. त्या व्यतिरिक्त वरती जास्त त्याहून जास्त कोर्ट फी भरता येत नाही. त्यामुळे 75,000 मॅक्झिमम कोर्ट फी प्रोबेट सर्टिफिकेटसाठी भरावी लागते. नक्कीच सर, आपण आता विल आणि प्रोबेटबाबत मार्गदर्शन केलं. आता सगळ्यात महत्त्वाचा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये किंवा सदस्यांमध्ये किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडतो तो नॉमिनेशनवरून. नॉमिनेशन म्हणजे नक्की काय? जो व्यक्ती एखाद्या दुसऱ्या वारसाला नॉमिनी म्हणून नेमतो त्या नॉमिनीचे अधिकार कितपत आहेत, कायदेशीरदृष्ट्या त्याला काय प्रोव्हिजन आहे, याबाबत आपण अक्षय सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. एखाद्या सदनिकाधारक असतो, तो त्या सदनिकेचा मालक असतो, तो त्या सोसायटीमध्ये संस्थेमध्ये नॉमिनी म्हणून कोणत्याही व्यक्तीला तो नेमू शकतो. परंतु नॉमिनी म्हणजे काय की आता आपल्या लोकांमध्ये संभ्रम काय होतो की एखाद्याला मी नॉमिनी ठेवला की माझ्यानंतर त्या प्रॉपर्टीचा मालक तो होईल. तर असं मुळीच नाही आहे. नॉमिनी म्हणजे काय, तर हा फक्त त्या प्रॉपर्टीची देखभाल करू शकतो किंवा त्याचा सांभाळ करू शकतो किंवा फार तर जर का मूळ मालक नसतील तर त्यांच्या व्यतिरिक्त किंवा त्यांच्या गैरहजेरीमध्ये तो मीटिंग अटेंड करू शकतो. परंतु जे मालकी हक्क आहेत हे नॉमिनी ठेवून कधीही ट्रान्सफर होत नाहीत. जेव्हा आता कायद्यामध्ये सांगितलं आहे की जसा कोऑपरेटिव्ह ॲक्ट आता नवीन अमेंडमेंट झाला तर त्याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर त्याच्यामध्ये सेक्शन दिलं आहे, त्या अनुषंगाने क्लिअर सांगितलेलं आहे की नॉमिनीच्या आधारे मालकी हक्क ट्रान्सफर होत नाहीत. मालकी हक्क ट्रान्सफर होण्यासाठी जे त्या मालकाचे लीगल हायर्स असतील म्हणजे जे वारस असतील त्यांना रितसर कोर्टामधून सक्सेशन सर्टिफिकेट किंवा हेअरशिप सर्टिफिकेट आणावं लागतं. किंवा जर का त्या मालकाने व्हील केलं असेल तर व्हीलच्या अनुषंगाने प्रोबेट सर्टिफिकेट आणावं लागतं. आणि संस्थांनासुद्धा क्लिअर सांगितलं आहे कायद्यामध्ये की जोपर्यंत हे कागदपत्र त्या मूळ मालकाचे वारस सादर करत नाहीत संस्थेकडे तोपर्यंत शेअर सर्टिफिकेट त्याच्या नावे हस्तांतर होत नाही. व त्यामुळे मालकी हक्क हे फक्त नॉमिनी ठेवून नॉमिनीच्या आधारे कधीच ट्रान्सफर होत नाहीत. त्यासाठी रितसर कायदेशीर कागदोपत्री आपल्याला कोर्टामार्फत करावे लागतात. त्यानंतरच जे वारस आहेत त्यांच्या नावे मालकी हक्क ट्रान्सफर होतात. नक्कीच आपण पाहिलं तर नॉमिनीचे अधिकार किती मर्यादित आहेत, नॉमिनीला किती मर्यादित पॉवर कायद्यामध्ये आहेत आणि सक्सेशन किंवा हेअरशिप सर्टिफिकेट कायद्याद्वारे किती महत्त्वाचं आहे याबाबत आत्ता आपल्याला अक्षय सरांनी योग्य ते मार्गदर्शन केलं. आता आपण करण नाईक सरांकडे वळूयात. सर, संस्थेमध्ये फायनान्शियल ऑडिट किंवा स्ट्रक्चरल ऑडिट त्या संस्थेचं होणं गरजेचं आहे का, ते कसं करावं आणि ते किती कालावधीमध्ये झालं पाहिजे याबाबत आपण मार्गदर्शन करावं. फायनान्शियल ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट हे दोन खूप महत्त्वाचे भाग आहेत आणि ज्याचं कायद्यामध्येच तरतूद आहे. कारण आपल्याला ऑडिट म्हणजे काय, आपण एक आढावा घेतो आहे, रिव्ह्यू घेतो की जो काय कारभार चालला आहे तो व्यवस्थितरित्या चालला आहे की नाही,
कारण जसं आपण बजेट म्हणतो ना, त्याच पद्धतीने ऑडिटचा पण भाग आहे की वर्षभरात खर्च काय झाला आहे, कशासाठी खर्च झाला आहे, त्याचा आराखडा जो आहे तो लेखाजोखा सभासदांपर्यंत जायला पाहिजे, जेणेकरून ज्यांना कोणाला काही ऑब्जेक्शन्स असतील किंवा त्यांना काही त्यांचे प्रश्न असतील ते विचारून ते ऑडिट रिपोर्ट जो आल्यानंतर त्याला अप्रूव्ह करून घ्यावा लागतो आणि मग तो DDRकडे जमा करावा लागतो, संबंधित DDR किंवा डेप्युटी रजिस्ट्रारकडे. तर अशा परिस्थितीमध्ये ऑडिट हा प्रत्येक वर्षी आहे, त्याला काय पर्यायच नाही. प्रत्येक वर्षी फायनान्शियल इयर एंडिंग झाला की तुम्हाला मार्च एंडिंग झाल्यानंतर तुम्हाला सप्टेंबरच्या आत, आधी जसं होतं ऑगस्टपर्यंत घ्यायचं आहे 15 ऑगस्टपर्यंत, आता सप्टेंबरच्या आत 30 सप्टेंबरच्या आत तुम्हाला AGM घेणं कंपल्सरी आणि त्या AGMमध्ये तुमचा ऑडिट रिपोर्ट तिथे लोकांच्या समोर तो अप्रूव्ह करून घेणं गरजेचं आहे. तर ऑडिट हा जर फायनान्शियल ऑडिट झालाच भाग, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट जो आहे म्हणजे आपल्या इमारतीची जी परिस्थिती काय आहे ते पण जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ऑडिट, स्ट्रक्चरलचं ऑडिट करणं, कारण 15 वर्षानंतर कंपल्सरी आहे, प्रत्येक 15 वर्षांनी आपल्याला स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं. आणि स्ट्रक्चर ऑडिट झाल्यानंतर आपल्या इमारतीमध्ये जर त्याला मग कॅटेगरीज BMCने नेमलेल्या आहेत, जसं C1 झालं. C1 म्हणजे अति धोकादायक, की कुठल्याही परिस्थितीमध्ये 30 दिवसाच्या आत लोकांनी ते घरं खाली केलीच पाहिजेत आणि जर नाही खाली केली आणि त्याच्यात जर काही प्रॉब्लेम झालाच, दुर्घटना घडली, इमारत कोसळली, तर त्यात जे सोसायटी पदाधिकारी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. लँडलॉर्ड असेल तर लँडलॉर्डवरती कारवाई केली जाईल. त्यातल्या त्यात टेनंट जर वेकेट करत नसणार तर टेनंटवरती पण कारवाई करण्याची पूर्ण अधिकार जे आहेत ते महानगरपालिकेकडे आहेत. त्याच्याशिवाय रिडेव्हलपमेंटमध्ये वगैरे जायचं असेल तरी तुम्हाला तुमचं स्ट्रक्चर ऑडिट करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यात मग प्रकार जसं मी म्हणालो C1 झालं, मग शॉर्टमध्ये तर C2A झालं. C2A म्हणजे तुम्हाला पार्शल वेकेट करून किंवा पूर्ण बिल्डिंग वेकेट करून रिपेअर करून घेणं अपेक्षित आहे. आणि C2B मध्ये तुम्हाला वेकेट करायची गरज नाही, परंतु रिपेअरिंग हे गरजेचं आहे. तर असे हे ब्रॉडली क्लासिफाईड म्हटलं आपण 3 कॅटेगरीज असतात त्याच्यामध्ये. नक्कीच सर, आपण आत्ता स्ट्रक्चरल ऑडिटबाबत मार्गदर्शन केलं. सगळ्यात महत्त्वाचं सर असतं, संस्थेमध्ये बरेच सभासद हे थकबाकीदार असतात. ते कोणी कॉन्ट्रिब्युशन मेंटेनन्सबाबत असू देत किंवा इतर गोष्टींबाबत असू देत, ते कॉन्ट्रिब्युशन द्यायला तयार नसतात. तर अशा थकबाकीदारांवर संस्थेमार्फत किंवा कमिटीमार्फत कशी कारवाई केली जाते किंवा ती का करणं गरजेचं आहे याबाबत आपण मार्गदर्शन करावं. आता कॉपरेटिव्ह ॲक्टमध्ये किंवा सहकार गृहनिर्माण संस्थेच्या उपविधीच्या हिशोबाने ज्या वेळेला एखादा सभासद त्याची थकबाकी 3 महिन्यापेक्षा जास्त असते तर त्याला आपण डिफॉल्टर म्हणून डिक्लेअर करू शकतो. परंतु नुसतं डिफॉल्टर डिक्लेअर करून होत नाही, त्याच्यावरती त्याप्रमाणे नोटिसेस काढणं, कारवाई करणं आणि ज्याला 101ची नोटीस म्हणतो आपण, ती 101ची नोटीसच्या अंतर्गत त्यांना 3 वेळा आपल्याला फर्स्ट नोटीस आणि 2 रिमाइंडर असे 3 वेळा आपल्याला त्यांना नोटीस द्यावी लागते. आणि त्या नोटीस दिल्यानंतर जर त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही आणि तरी ते थकबाकीदार आहेत तर त्यासाठी आपल्याला डेप्युटी रजिस्ट्रार किंवा असिस्टंट रजिस्ट्रार जो आपल्याला ॲप्लिकेबल असेल तिकडे त्यांच्याकडे अर्ज करून त्यांच्याविरुद्ध तक्रार करून 101ची खाली कारवाई करून त्या संबंधित उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधककडून आपल्याला सर्टिफिकेट घ्यावा लागतो. रिकव्हरी सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, तो दाखला घेतल्यानंतर म्हणजे त्याच्यात ते आपण मांडलेला जो हिशोब आहे तो बरोबर आहे की नाही त्याची शाश्वती जी आहे ती त्या संबंधित उपनिबंधकाकडून किंवा सहाय्यक निबंधकाकडून केलं जातं आणि मगच ते रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. समजा त्याच्यात तुम्ही असे काही चार्जेस लावलेले असतील जे सहकार कायद्याच्या अनुषंगाने नसतील, मग ते त्याच्यातून मायनस करतील आणि मग राहिलेल्या किमतीवरती ते तुमचे विथ इंटरेस्ट जो काही आपण इंटरेस्ट ठरवलेला असेल, मॅक्झिमम आपण 21% इंटरेस्ट घेतो, तर त्या इंटरेस्टच्या सहित आणि ते पण सिम्पल इंटरेस्ट, त्याच्यात आपला चक्रवाढ व्याज नसतं, सिम्पल इंटरेस्टच्या हिशोबाने, तर तो जो इंटरेस्ट असेल तो इंटरेस्ट घेऊन त्याप्रमाणे तो रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केला जातो आणि मगच आपण त्या पर्टिक्युलर सदनिका धारकाला जो थकबाकीदार आहे त्याला खऱ्या अर्थाने डिफॉल्टर मानू शकतो. नक्कीच आज आपण बऱ्याच प्रश्नांची मान्यवरांकडनं उत्तरं जाणून घेतली. प्रेक्षकांमधून एक प्रश्न आला आहे अक्षय सरांसाठी की कन्व्हेन्स न करून घेण्याचे तोटे त्यांनी सांगावेत. कन्व्हेन्स न झालं असेल आणि उद्या इमारत कोसळली अथवा न करण्याचे तोटे सांगावेत अशी प्रेक्षकांची विनंती आहे. कन्व्हेन्स हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर का एखादी संस्था कन्व्हेन्स करत नसेल
आणि जर का एखादी दुर्घटना झाली, नैसर्गिक आपत्ती झाली आणि त्यामध्ये जर का बिल्डिंग जमीनदोस्त झाली, तर जे काही सदनिकाधारक असतात त्या सर्वांचे अधिकार पूर्णपणे नष्ट होतात. जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक सदनिकाधारकाने आपलं ॲग्रीमेंट वाचावं. त्या ॲग्रीमेंटमध्ये फक्त त्या फ्लॅटचा उल्लेख केलेला असतो, परंतु जी संस्था, जी इमारत ज्या भूखंडावरती उभी आहे त्या भूखंडाचा उल्लेख नॉर्मल केलेला असतो, पण त्याचे राईट्स जे असतात ते ट्रान्सफर झालेले नसतात. त्यामुळे जो फ्लॅट परचेसर आहे तो फक्त त्या सदनिकेचाच मालक असतो. मग अशावेळी जर का एखादी दुर्घटनेने इमारत जमीनदोस्त झाली तर टेनंटचे म्हणजे सदनिकाधारकांचे सगळे अधिकार हे कायमस्वरूपी नष्ट होतात आणि जो मूळ मालक असतो, जमीन मालक असतो, त्याचे अधिकार येतात. त्यामुळे कन्व्हेन्स करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून संस्थेचं नाव त्या भूखंडावरती लागेल आणि संस्था ही त्या भूखंडाची कायदेशीररित्या मालक होईल. आणि ज्याप्रमाणे मी सांगतो ही प्रोसिजर ही सगळी प्रायव्हेट लँड संदर्भातली आहे. ज्याप्रमाणे मगाशी साहेबांनी सांगितलं म्हाडा, SRA यासाठी वेगवेगळी प्रोसिजर आहे. प्रत्येक डिपार्टमेंटची, समजा कलेक्टर लँड, SRA, म्हाडा ह्या ज्या आहेत ह्यासाठी डिपार्टमेंटची वेगळी प्रोसिजर आहे. मी जे आत्ता सांगितलं ती प्रायव्हेट लँड संदर्भातली. म्हणजेच काय, जर आपण एखाद्या शेतकरी जेव्हा बिल्डरला डेव्हलपमेंट करायला देतो तेव्हा डेव्हलपमेंट केल्यानंतर बिल्डरचे जे राईट्स असतात त्या संदर्भातली पूर्ण प्रोसिजर आहे. तर त्यासाठी संस्थेने कन्व्हेन्स करणं हे अतिशय महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. नक्कीच सर, आज आपण बऱ्याच विषयांमध्ये आपले ज्येष्ठ मान्यवर आणि विना ग्रुपचे संचालक करण नाईक साहेब यांनी आपल्याला अनमोल मार्गदर्शन केलं. निवडणुकीच्या संदर्भात असू देत किंवा म्हाडा आणि कलेक्टर लँडबाबत, कन्व्हेन्सबाबत जे त्यांनी मार्गदर्शन केलं, तसेच ऑडिटबाबत आणि थकबाकीदारांवर कारवाईबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. तसेच अक्षय सरांनी कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्सबाबत महत्त्व समजावून सांगितलं. ह्या मान्यवरांनी आज इथे वेळ काढून आपल्याला वेळ दिली, त्याबाबत त्यांचे मी धन्यवाद मानतो. आणि यापुढे देखील असेच त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं व लोकांमध्ये एक जागृती निर्माण व्हावी, लोकं देखील सक्षम व्हावीत, ती बिल्डरला प्रश्न विचारायला तयार असावीत, ती संस्थेला सहकार्य करायला तयार असावीत आणि स्वतः इनिशिएटिव्हली घेऊन त्यांनी काम करावं. आणि सदर कायदा हा फक्त मुंबई उपनगर अथवा मुंबई शहर अथवा ठाणे, पालघर, रायगड पुरता नसून हा कायदा संपूर्ण महाराष्ट्राबद्दल आहे. याबाबत अक्षय सरांनी सांगितलं. तर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला नक्कीच आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.